नमस्कार, मी वाडेकर महाराज राजुरी या माध्यमाद्वारे आपणाशी असा एक संवाद साधावा अशी इच्छा झाली की बरेच लोकांनी व्हिडिओ बनवतात, त्याद्वारे आपणाला सर्व उपदेश देतात किंवा माहिती देतात, पण खरं संतवाणीमधलं संतांचं खरं म्हणणं काय आहे आणि संत काय सांगतायत ती सत्य शोधण्यासाठी अभंगाचा पुरेपूर अर्थ अगदी लागतच नाही का? की अभंग जो आहे तो कधी लिहिला, का लिहिला, त्यावेळेस प्रसंग काय होता, मग तो अभंग संतांनी लिहिला त्याचा खरा अर्थ काय आहे? आता चिकार माध्यमामध्ये कवित्व करतायत, धेटपाट कवित्व करतायत, टलाट पलाप जुडून काहीतरी हे करतायत, पण संतवाणी जी आहे ती संतवाणी प्रसादिक वाणी आहे. ती काय असं टलाट जोडून केलेली नाही. हे प्रसादिक वाणीमधनं जे अलंकार आहेत आणि त्याचा जो अर्थ लपलेला आहे तो त्याचा अर्थ शोधला पाहिजे. अभंग एक अभंग जर 4-4 वेळा सारखा वाचला तर त्याचा अभंग आपल्याला कळतो. अभंग महाराजांचे जवळजवळ 4,500 अभंग गाथ्यामध्ये आहेत. ते प्रत्येक अभंग कुणाला वाचता येत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्याचा अर्थ करणं तर लांबच आहे. मग अर्थाविनं पोथी नाकाविनं मोती. म्हणून प्रत्येक जणांनी कुणीही फक्त भजन केलं, 4 अभंग पाठ केले म्हणून काय परमार्थ झाला नाही. फक्त अभंग खरं काय सांगत आहे, या अभंगाचा खरा अर्थ काय आहे हा समजून घेतला पाहिजे. माऊली सांगतात की ज्या वेळेस अभंगाचा अर्थ कळतो त्यावेळेस माणूस सफल होतो. आपण सफल होण्यासाठी खरं संतांचं म्हणणं काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. संत वाक्यामध्ये एवढा गहन अर्थ भरलेला आहे की संत वाक्यामध्ये जीवनाचं सारांश साठवलेलं आहे. आणि या जीवनामध्ये माणूस या पृथ्वी तलावर जन्माला येतो, बालपण जातं, शाळात कॉलेजात जातं, तारुण्य जातं, वार्धक्य येतं, असंच हातोहात आयुष्य निघून जातं. पण असं लक्षात येत नाही की नेमकं म्हणणं काय आहे संतांचं, देव काय आहे आणि धर्म काय आहे, आपण कोण आहोत, आपण काय केलं पाहिजे, आपण कुठून आलो आहोत, आपल्याला कुठं जायचं आहे, आपलं इथं वास्तव्य किती दिवसाचं आहे आणि या वास्तव्यामध्ये आपण नेमकं काय करत आहोत हा माणसाने विचार केला पाहिजे. फक्त माणसाला या दगादगीच्या जीवनामध्ये विचार करायला वेळ नाही आणि तो विचाराशिवाय मोठं अवघड होत. विचार हाच केला पाहिजे. जर हा विचार केला की आपण इथं थोड्या दिवसाची रहिवासी आहोत, हा जर विचार केला तर माणसाच्या हातून बरेचसेच अनर्थ टळतील. पण हा विचार मनोमन कुणाच्या लक्षात येत नाही का? की विचार करायला वेळच नाही. म्हणून विचार करायला वेळ द्या. विचार करा. कुठलीही गोष्ट करत असताना आपण करत आहोत, आपल्या डोक्यात विचार आला आहे ही योग्य आहे का अयोग्य आहे, याचा दुष्परिणाम काय होतील याचा विचार करा. आपण जन्माला आलो आहोत, आपण कसं जीवन जगत आहोत, आपण काय करत आहोत, आपण सुकृत दुष्कृत काय करत आहोत, बरं वाईट काय करत आहोत, आणि याचा विचार जो करतो तो सहसा कुठल्याही दुष्कृत्याला बळी पडत नाही. हा विचार ज्याच्याकडे आहे की हे सुकृत आणि दुष्कृत विचार माणूस आहे. हो, अंतःकरण चतुष्टय आहे. प्रत्येक कबीर महाराज सांगतात मन आहे. मन काय, मन कशावर जाऊ शकतं, कारण मन आहे ती. म्हणून महाराजांनी उत्कृष्ट सांगितलेलं आहे, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, ना खिचे कमान तो कहा लगेगा तीर. इतकं उत्कृष्ट संत सांगतायत. म्हणून संतांचं ऐका, संतांचा अभ्यासा. ह्या संत वाङ्मयामध्ये जेवढं काय संतांची शिकवण आहे ती जर पुरेपूर लक्षात आली
ती जर आपण अभ्यासली तर आपल्याला निश्चित जीवनामध्ये त्याचा अगदी 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती कशीही असो, गरीब असो, श्रीमंत असो, कुणीही असो, कसाही असो, पण संत वाङ्मयाचा विचार हा आपल्यात रुजलाच पाहिजे. कारण पुष्कळ आता कीर्तन, प्रवचन या माध्यमामधनं किती येत आहेत, किती लोक सांगतायत, किती लोक ऐकतायत. पण रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, सांगता ऐकता जनी जन्म गेला, बरी जीव ज्ञान तैसाची ठेला. म्हणून नुसतं सांगून ऐकून ते रुजवलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून विचार हाच महत्वाचा आहे. कारण आपणाला या जीवनात एवढं थोडं जीवन आहे आणि या जीवनातनं आपल्याला या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे हा विचार माणसांच्या मनात येत नाही. कारण रोज पाहतायत, दशक्रियाविधी पाहतायत, कोण गेलेलं पाहतायत, जाऊन पोचून येत आहेत. पण असं लक्षात येत नाही, तुकाराम महाराज सांगतात, एक पाहतसा एकाची धनी, सावत्याच्या गुन्हे कार्य न व्हा. म्हणजे तुम्ही सावध का होत नाही की एक दिवस आपणाला सुद्धा हे जग सोडून जायचं आहे. पण हा विचार ज्याच्या मनामध्ये येतो त्याच्या हातून कुठलंही दुष्कृत्य घडत नाही. शास्त्र सांगतं की कमीत कमी दिवसातून 100 वेळा मृत्यूची आठवण व्हावी. हा मृत्यूची आठवण झाल्यास माणसाला कुठलं वाईट मंद जाणार नाही किंवा त्याचं त्या दिशेने कुठले विचार येणार नाहीत. कुठलं कारण हे आहे की आपण काय विचार करतो, आपण काय समजून घेतो. म्हणून संत वाणी जी आहे, संतांची जी शिकवण आहे ती इतकी अत्यंत उपयुक्त आहे की माणसाला वाटतं काय संत महाराष्ट्रात आहेत, संत आहेत. अरे महाराष्ट्रात संत आहेत, किती आपण भाग्यवान आहोत त्याचं लक्षात घ्या. भरतखंडीय नरदेह प्राप्ती हेतु उत्तम भाग्याची संगती. या भरतखंडामध्ये नरदेहाला येणं ही फार नशिबाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामधनं या संतांच्या वाणीचा लाभ मिळणं आणि तो विचार येणं किंवा कुठल्या कीर्तन प्रवचनात जाणं, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ समोर येणं आणि ते आपल्याला डोळ्यांनी पाहून, वाचून, ऐकून त्याच्याशी आपण समरस होणं हे किती अवघड आहे. म्हणून तिळ तिळ पुण्य साचा पडी, तरी बहुता जन्मी जोडी, नाम तुझे वाचेची आतुडे, समागम घडे संतांचा. म्हणून फक्त आपण विचारच चांगला केला पाहिजे. विचार विचाराला लागून असावेत, विचार विकाराला लागून नको आहे. म्हणून विचारपूर्वक संत काय सांगतायत, आपण काय करतो आहोत याचं साम्य पहा आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे, जे काय करायचं आहे त्याचा विचार करा. विचाराशिवाय कुठलीही गोष्ट करू नये. म्हणून विचार हा महत्वाचा आहे. जोपर्यंत मनामध्ये विचार नाही तोपर्यंत अविचारी कृत्य असं त्याला संबोधलं जातं. कारण विचार केला असता तर हे अविचारी कृत्य झालं नसतं. म्हणून विचार प्राधान्याने माणसाने केला पाहिजे आणि ते विचार येण्यासाठी संतांचं वाक्य आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढे 2 शब्द थांबवून मी आपली रजा घेतो.